हाय मैत्रिणींनो. तर पहिल्या आठवड्यामध्ये मी ज्यूटच्या क्लासला गेलते, तर ते मी तिथं काय काय शिकले आणि मी काय काय स्टिच केलं मी ते तुमच्यासोबत शेअर केलं होतं. तर ह्या आठवड्यात मी काय काय शिकले आणि काय काय स्टिच केलं ते पण मी तुमच्यासोबत शेअर करत आहे सेकंड वीकमध्ये. तर ही आहे आसनपट्टी. तर हा असाच एक रिकामा म्हणजे न शिवलेला साडीमधला निघलेला ब्लाऊज पीस होता. तर त्याला मध्ये अस्तर लावून दोन्ही साईडने आणि साईडने अशी लेस टाकून बघा किती छान आसनपट्टी झालेली आहे. याच्या आपण मुलांना बसण्यासाठी पण उपयोग करू शकतो किंवा देवपूजा वगैरे करताना पण आपल्याला बसायला टाकू शकतो. आणि असे जर वेस्ट ब्लाऊज पीस असतील किंवा असं छान कापड असेल की आपल्याला काही उपयोगात येत नाही, त्याचा असा टाकावापासून टिकाऊ उपयोग पण होऊ शकतो. तर ही शिवलेली आहे मी एक अशी आसनपट्टी. त्याला काय फक्त 5 रुपयाची लेस लागलेली आहे आणि काय धागा. तर आता सेकंड काय आणखीन एक असा वेस्ट ब्लाऊज पीस होता. तर एक आणखीन एक आसनपट्टी बनवलेली आहे मी. तर हा थोडासा मोठा होता तर मोठी झालेली सेम तीच लेस लावून ही एक आसनपट्टी बनवलेली. कधी आपण तीही कोणतीही यूज करू शकतो. तर नंतर शिकवलेली आहे आम्हाला अशी पोटली पर्स बघा, पोटली बॅग अशी जी आता याचा धागा माझ्या मुलीने काढून घेतला कारण ती ओढली का बरोबर हे होतं. त्याला मण्याची लेस लावलेली. ही तर सॅम्पल म्हणूनच म्हणजे शिवलेली. नंतर व्यवस्थित कापड घेऊन आपल्याला पाहिजे तशा डिझाईनचं पाहिजे ते क्वालिटीमधलं कापड घेऊन आपण दुसरी शिवू शकतो. तर हे काय मटक्याच्या आकाराची फक्त कटिंग वगैरे करायची होती शिकण्यासाठी मी जुन्या कापडचा उपयोग केलेला आहे. तर छान असा आकार आलेला आहे बघा याचा मटका शेपची. दुसरी पण ती मटका शेपचीच दुसऱ्या कापडमध्ये मी घरी आल्यावर शिवून बघितलेली. तर हे बघा याचं असं याला असे लटकन वगैरे लावलेले आहे. त्याच कापडमध्ये सेम तीच आहे, तेच माप आहे, फक्त वेगळी एक प्रॅक्टिस म्हणून मी शिवली होती. तर त्यामध्येच आहे ही उभी पोटली बघा असती. तर हे याला पण आता साडीचंच हे म्हणून उपयोग केलेला आहे. आणि खाली ही अशी स्टँड राहावा म्हणून इथं आपलं नोटबुक असते ना टाकाऊ नोटबुक, त्याचं मी असा पुठ्ठा लावलेला आहे मध्ये असं स्टँड अशी राहावी म्हणून. आणि नंतर हे खेचलं ना बरोबर अशी होती. हे बघा हां हिचं बरोबर त्याचं मुलींनी काढून घेतलेलं आहे म्हणून तर हिचं आहे हे बघा अशी. ही एक उभी पोटली अशी शिवलेली आहे. तर ह्या 2-3 प्रकारच्या अशा पोटल्या किंवा आपल्या इकडे बटवे बोलतात तर त्या पण झालेल्या आहेत क्लासमध्ये. त्याच्यानंतर एक अशी छोटीशी ह्या शेपची पर्स शिवलेली आहे. तर हे साडीचंच कापड आहे, फक्त मग याला चेन स्टिक लावायची असते. तर अशी चेन पण मी लावून घेतलेली. चेन लावायचं पण छान शिकवलेलं आहे त्यांनी. आणि इथं काय झालेलं आहे आता माझ्याकडून एक मिस्टेक, ही माय मिस्टेक आहे. तर मी मॅचिंग थ्रेड वापरला नाही, तर त्यामुळे हा पिंक उठून दिसतो ना. तर इथं दोन आणि इथं 2 मोत्याचे मणी असे मी शिवून घेणार आहे. मग आणखीन आकर्षक वाटेल ही बॅग. आणि आपण हिला इथं लोकलला जायला वापरू पण शकतो. आपला मोबाईल, आपला छोटासा हातरुमाल वगैरे अशा ह्या गोष्टी ठेवू शकतो. आणि त्याला मी आतून असं पोत्याचं अस्तर लावलेलं आहे मध्ये, कडक असं पोत्याचं अस्तर. आणि पुन्हा हे मग साडीचंच टाकलेलं आहे मधून. तर छान अशी छोटी, फक्त याला 5 रुपीज खर्च झालेला आहे माझा. ही 5 रुपयाची चेन घेऊन कापड माझं अस्तर पोत्याचं जुनं माझंच लावलेलं आहे. तर ही बघा ही एक छान अशी मिनी पर्स ह्या सेकंड वीकमध्ये शिवलेली. पहिल्या वीकमध्ये चेनची त्यांनी आम्हाला एक पर्स शिकवली होती. ती अशी हँड पर्स हातातली जी असते ना, अशी थोडीशी लांब, रुंदीला कमी असते, तिला बंद वगैरे नाही, फक्त चेन आपण अशी हातात यूज करू शकतो, मोबाईल पाऊचसारखी मोबाईल वगैरे ठेवायला, त्या टाईपची शिकवली होती. आता ही शिकवलेली. तर ही एक पर्स. त्यानंतर एक साईड पट्टीच्या जे पहिल्या वीकमध्ये काय केलं होतं त्यांनी आम्हाला साधी पिशवी शिवली होती, त्याला अशी साईड पट्टी नव्हती. तुम्ही बघू शकता. हो आहे ही अशी साधी पिशवी शिवली होती की फक्त ही अशी डायरेक्ट इथून स्टिच करून याला साईड पट्टी वगैरे नाही, फक्त ही अशी पोत्याचं अस्तर वगैरे लावून. तर ह्या वेळेस त्यांनी कशी शिकवली, याच्यामध्ये पण पोत्याचं अस्तर वगैरे टाकलेले, पुन्हा त्याला साडीचं यूज केलेले. इथून असं हे आणि अशी ही साईड पट्टीची, कारण ही बॉक्स टाईप छान दिसते ही पिशवी. याच्यात जास्त सामान पण बसतं. आणि ह्याही टाईपच्या आपल्याला यायला पाहिजे, याच्यात लहान मोठे मापं करून आपण शिवू शकतो. तर बघू शकता ही पण पिशवी आपली किती छान रेडी झालेली आहे. तर ही एक पिशवी ह्या वीकमध्ये शिकवलेली. आज सुट्टी दिलेली बघा त्यांनी, आज बाहेर गेल्यात, नाही तर आजही एखादा पार्ट त्यांनी शिकवला असता. आणि काल शिकवलेलं आहे हे लेटर पॅड, आपण जे भिंतीला लावतो त्याच्यात सामान ठेवते बघा. खूप मोठं झालेलं आहे माझं, कारण त्यांनी माप थोडं छोटं दिलं तर पण ऑलरेडी एक यूज करायला माझ्याकडं छोटं होतं, म्हणून मी त्यांना विचारून म्हटलं मी थोडंसं माप वाढवू शकते का, थोडं मोठं करू शकते का. ते म्हणलं ठीक आहे तुमच्या ह्याच्यावर वाढवू शकता. तर हा याचा पहिला कप्पा. तर बघा किती मोठं झालं. हा आहे सेकंड. आणि एकसारख्या कलरचेच काय आहे, कारण ही एक साडी मला जी यूज करायची नव्हती, माझ्याकडे अशीच पडून होती ना, तर ती वापरली मी. हा आहे थर्ड कप्पा. आणि त्याच्यानंतर वर असा त्रिकोण शेपचा आकार आणि इथं हँगिंग हे करायला. तर हे बघा हे असं मोठं असं लेटर पॅड
शिवलेले आहे. आपण आता हे दरवाजाच्या मागं लावू शकतो किंवा किचनमध्ये वॉलला लावू शकतो. आपल्या गरजेच्या छोट्या मोठ्या वस्तू याच्यात किती सारं बसेल बघा. खूप मोठे मोठे पिशव्यावानीच मोठे मोठे कप्पे केलेले आहेत मी. तर असे हे तीन कप्प्याचं लेटर पॅड. तर खूप छान. आता याच्यामध्ये आपण आपल्याला छोट्या साईजचं करायचं असलं तर छोट्या साईजचं पण शिवू शकतो. मोठं म्हणजे आपल्या मनावर आहे, आता मापे ते कमी जास्त करायचे. तर छान बघा, अशा प्रकारे आमच्या टीचरने आम्हाला सेकंड आठवड्यात पण असं छान शिकवलेलं आहे. पहिल्या आठवड्यात जरा जास्त मापं झालं. ते ह्यावेळेस एक दिवस पाऊस आला, 1-2 सुट्ट्या आल्यामध्ये, त्यामुळे पण 3-4 पण हे परफेक्ट मापं झालेले आहेत. आणि अशा प्रकारे एक खाली 15 दिवसात मी एवढ्या वस्तू स्टिच करायच्या शिकलेल्या आहे. तर कसा वाटला व्हिडिओ? चांगला वाटला, माझं काम चांगलं वाटलं, हे शिकवलेलं चांगले, मी स्टिच केलेलं जर बरोबर असेल, चांगलं वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला पण विसरू नका. चला बाय.